हॅलो गाईज, कसे आहात? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज आपण करणार आहोत आमसूल गुळाचं वरण, मस्त असं छान. तर बघा, वरणासाठी आता आपण तुरीची डाळ घेणार आहोत 2 वाट्या. 2 वाट्या आपण तुरीची डाळ घेतलेली आहे, मस्त अशी छान, अगदी फ्रेश अशी ही तुरीची डाळ आहे बघा. आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. डाळ चांगली 2-4 पाण्याने धुवून घ्यायची आपल्याला ही अशी. डाळ चांगली धुवून घेतली आपण बघा. डाळीतलं आपल्याला हे पाणी ओतून द्यायचे. आता आपण ही डाळ कुकरला लावून घेऊयात चांगली. मी हे इंडक्शनवर ठेवलं आहे कुकर. आता या कुकरला आपल्याला 3-4 तरी शिट्ट्या करून घ्याव्या लागतील. शिट्ट्या होईपर्यंत आपण याचे मसाले काढून घेऊयात. तर थोडासा हिंग, हा सांबार मसाला आहे, घरी केलेला आहे हा. थोडंसं तांबडं तिखट, हळदपूड, आमसूल आहे हे छान फ्रेश असं. आमसूल आणि वरणाला खूप छान चव येते. चवीप्रमाणे मीठ, गूळ थोडासा, थोडंसं काळं तिखट घेतलं आहे, थोडेसे जिरं आहेत हे. तर हे सर्व मसाले आपण आता काढून घेतलेले आहेत एका ताटात. या सर्व मसाल्यांनी खूप सुंदर चव येते वरणाला. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे वरण करायचं आहे बघा. वरणाचे मसाले झाले. आता आपण थोडीशी कोथिंबीर घेतली ताजी, ती पण आपण धुवून घेणार आहोत चांगली आता स्वच्छ. ही कोथिंबीर आपण धुवून अशी चिरून घेतली आता बारीक. माझ्या अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. बघा, आता आपला कुकर पण झालेला आहे इकडे. 3-4 शिट्ट्या घेतल्या. डाळ आपली मस्त अशी शिजली चांगली आता बघा. तुरीची डाळ आपली छान शिजलेली आहे. डाळ शिजताना तुम्ही त्यात थोडासा हिंग, हळद घातली ना तर वरणाला आणखी सुंदर चव येते. शिजतानाच घालायचे. आता फोडणी करून घेऊयात आपण. थोडेसे मेथी दाणे घातले मी फोडणीत. मेथ्याने खूप छान चव येते वरणाला. थोडीशी जिरं. हे जे सर्व आपण मसाले काढून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत. आमसूल आधी तळून घ्यायचं आहे आपल्याला फोडणीत चांगलं. आमसूल तळून घेतलं तरच वरणात त्याचा आंबटपणा उतरतो. त्यामुळं कधी पण आमसूल आपल्याला असं फोडणीत तळून घ्यावं लागतं. तसंच वरून घातलं ना तर काही त्याची चव लागत नाही. त्यामुळे तुम्ही फोडणीत आमसूल तळून घ्या असं चांगलं बघा. असं लाल बुंद तळून झालं आपलं छान की आता आपण हे सर्व मसाले एकत्र करून ह्या फोडणीत टाकणार आहोत. हे सर्व मसाले पण आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत मस्त असे बघा. किती सुंदर आपल्या याला कलर आला आहे वरणाला बघा. थोडंसं कढीपत्ता असला तरी पण चालेल. माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातला नाही. कढीपत्त्याने पण छान वरणाला चव येते बघा. आता हे मसाले तळून झाले. आता आपण ही डाळ शिजवून घेतलेली आहोत ते आपण यात घालणार आहोत. किती सुंदर कलर आला आहे बघा. हे वरण खूप छान लागतं खायला आणि अतिशय पौष्टिक असतं बघा. थोडीशी कोथिंबीर घातली आपण जी चिरून घेतलेली होती ती. हे वरण तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. अगदीच भाजीला काही नसलं, सुचलं नाही तर लगेच तुम्ही वरण पोळीसुद्धा करू शकता. थोडंसं मला घट्ट वाटतं आहे तर मी थोडंसं पाणी उकळून घेतलेलं आहे आणि पाणी उकळलेलं अजून वरणात घातलं आहे बघा. वरण थोडं पातळच चांगलं लागतं, जास्त घट्ट नाही चांगलं लागत बघा. किती छान कलर आला आहे आपल्या या वरणाला. तुम्ही पण असंच ट्राय करा बघा. आता आपल्या वरणाला 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या चांगल्या आता मंद आचेवर. हे वरण उकळीपर्यंत थोडीशी वाट बघावी लागेल.
आता हे वरण पूर्णपणे रेडी आहे खायला. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. बघा, अगदी जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, खूप खूप सुंदर लागतं हे चवीला. आमसूल गुळाचं वरण तुम्ही पण नक्की ट्राय करा. त्यात जास्त भरभक्कळाचे काही मसाले नाहीत, काही नाही. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने खूप छान लागतं हे. तुम्ही यात थोडीशी तुपाची धार घाला वरून आणि मग ट्राय करा. बघा तुम्ही, वरण आधी आपलं अगदी तयार आहे. आम्हाला असंच पातळ आणि थिक लागतं. बघा, अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी